एमपीसीबी ऑफिसचं करायचं काय? कादवा नदी प्रदूषणाचा भडका, दोषी कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा. नाशिकच्या एमपीसीबी कार्यालयासमोर परिवर्तन पर्यावरण संरक्षण व संवर्धन समिती आणि शेतकऱ्यांचं बेमुदत धरणे आंदोलन. मागण्या मान्य न झाल्यास प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा आणि बिऱ्हाड आंदोलनासह चक्का जाम करण्याचा संतप्त इशारा. नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील पवित्र कादवा नदी आता प्रदूषणाच्या विळख्यात पार होरपळून निघाली आहे. लखमापूर आणि परिसरातील औद्योगिक वसाहतींमधील काही कंपन्यांनी थेट रासायनिक आणि विषारी सांडपाणी नदीपात्रात सोडल्यामुळे या भागातील जलस्रोत आणि शेतजमिनी उद्ध्वस्त झाल्या आहेत. लाखो जलचरांचा तडफडून मृत्यू झालाय, तर स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वारंवार तक्रारी करूनही नाशिकच्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे म्हणजेच एमपीसीबीचे अधिकारी सुस्त राहिल्याने अखेर आज परिवर्तन पर्यावरण संरक्षण व संवर्धन समिती आणि दिंडोरी तालुक्यातील समस्त नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. नाशिकच्या प्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयासमोर आज 23 जून रोजी नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलं आहे. निसर्ग आणि शेतीचं नुकसान करणाऱ्या दोषी कंपन्यांकडून तात्काळ पर्यावरण नुकसान भरपाई दंड वसूल करा. संबंधित कंपन्यांची बँक गॅरंटी जप्त करून त्यांना तात्काळ क्लोजर नोटीस द्या आणि कंपन्या बंद करा. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सीपीसीबी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी व्यवस्थापनावर थेट फौजदारी गुन्हे दाखल करा. शेतकऱ्यांनी प्रदूषित पाण्याचे नमुने, छायाचित्रे आणि स्वाक्षऱ्यांचे निवेदन प्रादेशिक अधिकाऱ्यांना सादर केले आहे. मात्र जर यावर तात्काळ ठोस कायदेशीर कारवाई झाली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. केवळ चर्चा नको तर कृती हवी, अन्यथा एमपीसीबीच्या कार्यालयाला टाळे ठोकू आणि रस्त्यावर बिऱ्हाड मांडून चक्का जाम करू, असा थेट आणि कडक इशारा परिवर्तन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. यानंतर निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीला संपूर्णपणे एमपीसीबी प्रशासनच जबाबदार असेल, असंही आंदोलकांनी ठणकावून सांगितलं आहे. माझे नाव राकेश काळे, लखमापूर शेतकरी, परिवर्तन कामगार संघटना आणि इथं दिंडोरी तालुक्यातले जमलेले सर्व माझे शेतकरी मित्र. कादवा नदी जी दूषित होत चालली आहे याचा बंदोबस्त एमपीसीबीने लवकरात लवकर करावा हीच आमची अपेक्षा. आणि जर लवकरात लवकर होत नसेल तर आम्हाला पुढच्या याला सामोरे जायला महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचा आम्ही टाळे ठोकून चक्का जाम पण इथं करू, हे तर नक्कीच. दिंडोरी तालुक्यातील काही आस्थापना या गेल्या 10 ते 20 वर्षापासून सातत्याने जल व वायू प्रदूषण करत आहेत. त्या संदर्भात परिवर्तन कामगार सेनेच्या माध्यमातून परिवर्तन कामगार सेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य आदरणीय सुदामदादा भोये यांच्या माध्यमातून गेल्या वर्षभरापासून दिंडोरी तालुक्यातील ज्या प्रदूषण करणाऱ्या आस्थापना आहेत यांच्या संदर्भात इथल्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ असेल, पर्यावरण मंत्रालय असेल किंवा सन्माननीय मुख्यमंत्री कार्यालय असेल यांना सातत्याने अर्ज, निवेदन व ईमेल केलेले आहेत. गेल्या वर्षभरापासून ही लढाई प्रदूषणमुक्त दिंडोरी आणि प्रदूषणमुक्त कादवा नदी ही चालू असून या निवेदन आणि अर्जावरती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ किंवा पर्यावरण मंत्रालय यांनी कुठल्याही प्रकारचा कारवाई त्या अनुषंगाने अजून त्या आस्थापनांवर केलेली नाही. परिणामी दिनांक 12 मे 2026 रोजी आम्ही एक दिवसीय धरणे आंदोलन केलेलं होतं. त्या दिवशी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी श्री किल्लेदार साहेब यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की 15 दिवसात आम्ही दिंडोरी तालुक्यामधील सर्व प्रदूषण करणाऱ्या आस्थापनांची चौकशी करू आणि जो दोषी आढळेल त्याच्यावरती सक्त कारवाई करू. त्याच्यानंतर 6 जूनला पण आम्ही प्रदूषण करणाऱ्या आस्थापना शोधल्या, त्याचे पुरावे दिले. जीपीएसच्या फोटो सहित, व्हिडिओ सहित महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला पुरावे देऊनही इथल्या एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांनी, मी तर म्हणेल भ्रष्ट अधिकाऱ्यांनी, कुठल्याही प्रकारची कारवाई सदर आस्थापनांवर केली नाही. परिणामी जवळपास दिंडोरी तालुक्यातील लखमापूर सहित 200 ते 300 एकर शेतजमीन नापीक झालेली आहे. बऱ्याच विहिरींमध्ये ते केमिकलचं सांडपाणी उतरलेलं आहे. त्याचबरोबर कादवा नदी जिच्या जीवावरती, कादवा नदीच्या जीवावरती जवळपास हजारो एकर शेतजमीन आहे. आजूबाजूला 150 ते 200 गाव आहेत. हे सगळे कादवा नदीवरती डिपेंड असून सुद्धा ती नदी 80 ते 90% प्रदूषित झालेली आहे. तिथले जलचर प्राणी हे मृत पावलेले आहेत. या सगळ्यांचे पुरावे एमपीसीबीला सातत्याने दिलेले आहेत, पण त्यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही. आणि म्हणून आज दिनांक 23 जून 2026 रोजी परिवर्तन कामगार सेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य आदरणीय सुदामदादा भोये, त्याचबरोबर लखमापूरचे
भूमिपुत्र राकेशजी काळे यांच्या नेतृत्वामध्ये परिवर्तन कामगार सेनेच्या माध्यमातून हे आजचं एक दिवसीय आंदोलन आम्ही इथे उभारलेलं आहे. आज या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तसंच पर्यावरण विभाग मंत्रालय यांना आम्ही विनंती करतोय की त्यांनी लवकरात लवकर या प्रदूषण करणाऱ्या आस्थापनांना चौकशी करून यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी. अन्यथा येणाऱ्या काळामध्ये परिवर्तन कामगार सेनेच्या माध्यमातून राज्यभर आंदोलन करण्यात येईल. याची दखल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पर्यावरण मंत्रालय यांनी घ्यावी. नमस्कार, माझे नाव सुदाम किसन भोये, राहणार मोवाडी. मी परिवर्तन कामगार सेनेचा राज्य कार्यकारिणी सदस्य आहे. सर्वप्रथम मी तुमच्या सर्व न्यूज चॅनलचे या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो, कारण बऱ्याच दिवसापासून आमचा दिंडोरी तालुका हा पूर्ण प्रदूषण युक्त झालेला आहे आणि कादवा नदी जी आहे ती पूर्ण प्रदूषण युक्त झालेली आहे आणि त्याच्यावर एक आवाज उठवायचा म्हणून तुम्ही सर्व पत्रकार या ठिकाणी आलात. सर्वप्रथम तुमचे आभार. गेल्या वर्षभरापासून आम्ही या MPCB ऑफिसला निवेदनं देतोय, मेल करतोय, त्यानंतर फोन करतोय, ते फोन पण अटेंड करत नाही आणि कुठल्याही प्रकारचं उत्तर आम्हाला त्या ठिकाणी देत नाही. आणि असं काही वाटतंय की कंपनीचे आणि यांचे काही आर्थिक लागेबंदे आहे की काय, आणि ते असल्या कारणाने आमच्या ह्या गोरगरीब जनतेला, शेतकऱ्यांना या ठिकाणी न्याय मिळत नाही की काय असं वाटतंय. मी तुमच्या सर्व पत्रकार बंधूंना एक विनंती करेल, तुम्ही वाटल्यास आमच्याकडे या. आमच्या कादवा नदीची परिस्थिती बघा, आजूबाजूच्या विहिरी बघा, त्या विहिरीमध्ये उतरलेले केमिकलचं पाणी असेल, नदी पूर्ण प्रदूषित झालेली आहे. त्याच्यानंतर काही ठिकाणी शेती काही दिवसानंतर नापीक होती की काय अशा पद्धतीने पण परिस्थिती झालेली आहे. तर याच्यावरती कारवाई ह्या अधिकाऱ्यांना का दिसत नाही आणि ते का करत नाही, तर त्यांच्यावरती काहीतरी आर्थिक एक रुमाल त्यांच्यावरती पडलेला असेल असं आम्हाला एकंदरीत वाटतंय आणि तो परिवर्तन कामगार सेना काढल्याशिवाय राहणार नाही. आता तरी आम्ही आज एक दिवसीय आंदोलनाच्या हिशोबाने मोजके पदाधिकारी या ठिकाणी आलेलो आहोत. ज्या दिवशी आम्हाला गरज वाटेल त्या दिवशी तुमच्या माध्यमातून आम्ही सांगतो साहेब की या ठिकाणी पूर्ण चक्का जाम केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि बिराड आंदोलन आम्ही या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही. इथंच कार्यालयाला आम्ही ताळे ठोकू आणि या ठिकाणी जेवणं खावणं जे काय असेल झोपणं वगैरे, आणि आम्ही सर्व प्रदूषणातच राहतोय. पावसा पाण्याची आम्हाला तमाने, आम्ही पावसात बी राहू शकतो हेच त्या ठिकाणी सांगतो. नमस्कार.